कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्. 51. कर्मजम सकाम कर्मामुळे, बुद्धियुक्ताः भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊन, ही निश्चितपणे, फलम फळ, त्यक्त्वा त्याग करून, मनीषिणः महान ऋषीमुनी किंवा भक्त, जन्म बंध जन्म मृत्यूच्या बंधनातून, विनिर्मुक्ताः मुक्त झालेले, पदम पद अथवा स्थान, गच्छन्ति ते पोहोचतात, अनामयम दुःखरहित. याप्रमाणे भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊन महान ऋषीमुनी अथवा भक्तगण भौतिक जगातील कर्मफलातून मुक्त होतात. अशा रीतीने ते जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि सर्व दुःखांच्या पलीकडील स्थानाची, भगवद्धामाची प्राप्ती करतात. तात्पर्य: भौतिक क्लेश नसलेल्या ठिकाणी मुक्त जीव वास करतात. श्रीमद भागवत 10.14.58 सांगते की समाश्रिता ये पदपल्लवं महत्पदं पुण्ययशो मुरारेः भवाम्बुधिर्वत्स पदं परं पदं 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 यदविपदाम न तेषाम. जो परमेश्वर व्यक्त सृष्टीचा आश्रय आहे आणि जो मुकुंद म्हणजेच मुक्तिदाता म्हणून प्रसिद्ध आहे, त्या भगवंतांच्या चरणकमलरूपी नावेचा ज्याने आश्रय ग्रहण केला आहे, त्याला हा भवसागर वासराच्या खुराच्या ठशात मावणाऱ्या पाण्यासमान वाटतो. ज्या ठिकाणी पदोपदी संकटेच आहेत, असे ठिकाण प्राप्त करणे हे त्याचे ध्येय नसून परम किंवा भौतिक क्लेशविरहित स्थान किंवा वैकुंठ प्राप्ती हेच त्याचे ध्येय असते. अज्ञानवश मनुष्य जाणत नाही की भौतिक जग हे पदोपदी संकटांनी भरलेले आहे व अत्यंत क्लेशदायक आहे. केवळ अज्ञानामुळेच अल्पबुद्धी लोक हे सकाम कर्मे करून परिस्थितीशी जमवून घेण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना वाटते की त्यापासून प्राप्त होणाऱ्या फलामुळे ते सुखी होतात. विश्वामध्ये कुठेही आणि कोणत्याही प्रकारचे शरीर क्लेशविरहित जीवन देऊ शकत नाही, हे त्यांना माहीत नसते. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी ही जीवनाची दुःखे भौतिक जगतात सर्वत्र आढळतात. परंतु भगवंतांचा सनातन सेवक म्हणून जो स्वतःचे स्वरूप जाणतो आणि याप्रमाणे भगवंतांच्याही स्वरूपाचे ज्याला ज्ञान होते, तो स्वतःला पुरुषोत्तम श्री भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न करतो. यामुळे स्वाभाविकतःच तो भौतिक क्लेशदायी जीवन आणि काळ व मृत्यू यांचा यत्किंचितही प्रभाव नसणाऱ्या वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र बनतो. स्वतःची मूळ स्वरूपस्थिती जाणणे म्हणजेच भगवंतांचे दिव्य स्वरूपही जाणणे होय. जो चुकीने जाणतो की आत्म्याचे आणि भगवंतांचे स्वरूप हे एकाच स्तरावरचे आहे, तो अंधकारात आहे असे जाणावे आणि यामुळेच तो भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊ शकत नाही. असा मनुष्य स्वतःच भगवंत बनतो आणि या प्रकारे जन्ममृत्यूच्या चक्रात पडण्याचा मार्ग स्वतःच मोकळा करतो. तथापि जो जाणतो की भगवंतांची सेवा करणे ही आपली स्वरूपस्थिती आहे, तो स्वतःला भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न करतो आणि तात्काळ वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो. भगवंतांची सेवा म्हणून केलेले कर्म म्हणजेच कर्मयोग किंवा बुद्धियोग होय, किंवा स्पष्ट शब्दांत सांगावयाचे तर हीच भगवत भक्ती होय.